भाई साहब अरे क्या कर रहा है वो तो बता. डायरेक्ट कर रहा और क्या डायरेक्ट बाईक आहे आणि मॉडीफाय पण भारी केली आहे खूप भारी बघा एक नंबर बाईक आहे एक कॉर्नर मार रहे ना तो ऐसे ऐसे हिल रही है. अरे हा काय भारी वाटते सर्वांना बघायला झूप 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 करत निघतात बॅक फायर की माझ्या आई बापांना घेऊन मी माझ्या सिटी मध्ये शिफ्ट गुरुजी गोरख जति मच्छंद्र का चेला शिव के रूप में. हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला टाईम झाला थांब किती वाजले तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली आता मी आणि 7:24 झालेत आणि मी रेडी झालो आहे राईडला जाण्यासाठी आज संडे राईड आहे का आज राईडला जातो आहे हे मी काल आधी स्टोरीमध्ये टाकलं होतं इंस्टाग्रामला कोणाला जॉईन व्हायचं असेल तर जॉईन होऊ शकता तसंच एक माझा भुसरचा मित्र जॉईन झाला आहे जो लास्ट टाईम मला औरा हॉटेलच्या राईडला भेटला होता ब्रेकफास्ट राईडला आणि ही बाईक आपली रेडी झाली आहे छान प्रकारे निघतोय पहिला इथनं 7:30ला मला चिल्लर फाटायला भेटायचं होतं पण इकडेच मला 7:30 वाजलेत तर ठीक आहे मी त्याला मेसेज केला की मला थोडं पोचायला लेट होईल त्यांनी ओकेसुद्धा केलं आहे पटकन मी आता रेडी झालो आहे निघतो आहे डायरेक्ट तुम्हाला बाईकवर भेटतो आहे आजची राईड फुल ऑन धमाल असणार आहे तुम्हाला माहिती आहे संडे राईड म्हटलं की फुल ऑन स्पीड धमाल मोठो सुपर बाईक ॲडव्हेंचर बाईक तुम्हाला बघायला भेटणार आहे तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा मस्त निघालो आहे पेट्रोल पण टाकलं आहे आता कुठे थांबायची गरज नाही आहे आणि 7:40 आहेत आणि सूर्यदेव बघा किती वरती कडाकाच ऊन लागतोय काही महिने आधी आपण ह्या टायमाला निघायचो तर सूर्यदेव एकदम खाली असायचा आणि एकदम ऑरेंज असायचा आणि आज तर फुल वरती आलाय फुल गरमी चालू आहे फुल 2 मिनिटं पेट्रोल थांबला आणि या जॅकेटमुळे फुल ऑन गरमी निघाली त्याला थोडा गाडी जर चालायला लागले तर हवा लागायला बरं लागलं वाघोबा घाट चालू झालाय आणि हो झाड बघा कसं लाल झालंय मस्तच खूप भारी वाटतंय आणि आता आपला फेवरेट कार्यक्रम म्हणजेच घाट चालू झालाय घाट चालू झाला म्हणजे की आपलं मजा येते बघा ना प्रत्येक वेळी आपण ज्या टायमाला इकडे ज्या घाटातून आपण प्रत्येक सीझन क्रॉस करतो थंडी असो पावसाळा असो गरमी असो प्रत्येक टायमाला आपण हा घाट क्रॉस केला आणि आता बघा गरमी चालू आहे त्यामुळे झाडांची पानं बघा सर्व गळून पडलेत आणि सर्व झाड सुके झाले बघा मिडल क्लास मुलगा गावाच्या घरात असतात आणि त्याला हे स्वप्न एवढीच असतात की माझ्या आई बापांना घेऊन मी माझ्या सिटीमध्ये शिफ्ट व्हावं एखादा फ्लॅट घ्यावं फ्लॅट घेतल्यानंतर त्याला 1-2 बाईक असायला पाहिजेत एक तर ॲडव्हेंचर बाईक ती कधी फक्त ऑनली संडे राईडला घेऊन फिरू शकतो आणि दुसरी लहानशी स्कूटी की तू डेलीच्या सिटी लाईफमध्ये यूज करू शकतो आणि एक मस्त छान अशी छोटीशी कार पाहिजे की तिच्यासोबत मी त्या कारला घेऊन मी माझ्या फॅमिलीला घेऊन कधीही कुठेही जाऊ शकतो जेणेकरून माझ्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकतो म्हणजे मिडल क्लास मुलगा जो असतो ना की खूप मेहनत करतो त्याच्या स्वप्नांसाठी त्याच्या स्वप्नांच्या पुढे तो त्याच्या फॅमिलीला ठेवतो प्रत्येक वेळी आणि हे तर सर्व बाबतीत होत असेल हे ह्या गोष्टी मी ॲग्री करतो तुम्ही या गोष्टी ॲग्री करत आहात की नाही मला माहिती नाही पण एक मिडल क्लास मुलगा खरंच खूप मेहनत करतोय असं नाही की मिडल क्लास मुलगा सर्वच लोक मेहनत करतात पण मिडल क्लास मुलगा फक्त त्याच्या आईबापांना फर्स्ट ठेवतो हा चला खूप जास्त भाषण झालं असं वाटतं मला मस्त आपण राईड करू आता तो घाट चालू कॉर्नरिंग मारतो आपण मस्त सूर्य नदीमध्ये पाणी आहे का बघत हा या साईडला थोडंसं पाणी आहे बघा मस्त शांत असं पाणी झालं तिथे तर सुकून गेलंय हा धरण ॲक्च्युली पण मस्त छान असं पाणी आहे खूप मस्त वाटतं हो ते उभं राहून तुम्हाला दाखवायला लागलं आता दिसलं नसतं तुम्हाला हे मित्राचा फोन आला माझा यादवजी ते पोचलेत त्यांना बोललं मी 10 मिनिटं लागेल मला 10 मिनिटाला मला कमीत कमी 15 मिनिटं लागू शकतात आता थोडी गाडी खेचायचा प्रयत्न करतो मी तर चला कारण की ते बिचारे माझी वाट बघत 7:30चा टाईम होता 7:50 झालेत ऑलरेडी मीही लेट आहे तर तेही कदाचित आताच पोचलं असेल म्हणून त्यांनी आता मला फोन केलाय पटकन जातो फटाफट गाडी खेचतोय मी आता गुरुजी गोरख जति मच्छंद्र का चेला शिव के रूप में. मनोरमध्ये पोहोचलोय जेवढा आता रस्ता खाली दिसतोय ना तेवढंच येताना बघाल ना तुम्ही पूर्ण मार्केट असेल पूर्ण रस्ता जाम असेल सकाळचा 8 वाजलेत म्हणून एवढ्या रस्त्यामध्ये काही गाडी नाही आणि मार्केट चालू झालं नाही नंतर बघा फक्त कसा ट्रॅफिक जाम असतो इकडे आता आपण बघूयात येताना मी याच रस्त्याने येतो की डायरेक्टली बोईसरवरून जातो ते चलो आता आपण लागले नॅशनल हायवे NH48 ला मस्त गाडी पडू आता फुल ऑन तावात आणि फुल ऑन स्पीडमध्ये संडे राईडची फुल ऑन धमाल करूयात फक्त आता थोडं 5 ते 4 किलोमीटर नंतर मला पुन्हा लेफ्ट घेऊन हायवे खाली उतरायचं आहे
कारण की तिकडे पूर्ण माझ्या दोघे तिघे एक जण मित्र आहे. त्याला तो बोलला होता की माझ्या कोणी मित्र येणार असेल तर त्यांना घेऊन येतो. आता कोणी आलं मला माहिती नाही, पण तोपर्यंत आपण गाडी खेचू. आता या हायवेला आला ना काहीतरी वेगळीच मजा आहे. तो वाटतं गाडी पळवा फक्त एवढीच भीती आहे बघ, हे ट्रकवाल्याची बघ असे मध्येच येतात ना, तर जरा टेन्शन येते. कधी पण लेफ्ट राईट दिसतात आहे लोक सिग्नल न देता. चल भाई चल, लेफ्ट मार राईट मार. आजा मेरी याद तन्ने आजा तू दे दिए आवाज रे मैं आ जाऊंगा तोडून दुनिया की री. हा पूर्ण ग्रुप भेटलाय. ड्यूक आहे, डॉमिनर आहे, सत्याची आपली रेग्युलर बाईक आहे, ती KTM आहे, हिमालय आहे. फुल ऑन धमाल यार आमच्या 5-6 ग्रुप आहे. किती वाजता आले? अरे पेट्रोल पंपला टाइमपास झाला मला. सांगायला पेट्रोल पंपला टाइमपास झाला. फायनली आम्ही आता इथनं निघालो चिल्लर फाट्यातून. आणि आज आम्ही लास्ट टाइम 3 जण जॉईन झाले, आता 6 जण आहेत. वा, असा ग्रुप वाढतोय ना तर जरा मजा येते. विचार नव्हता केला होता की एवढे जण असतील, पण आलेत सर्व चांगले जण. 6 जण आहेत. वा वा वा. हो हो, कॉर्नरिंग परफेक्ट. 1 2 3 4 बाकीचे 2 मागे आहेत. काय चाललेत आम्ही एका मागे एक, रफा रफ. आणि पण आज ट्रक ट्रॅफिक खूप जास्त आहे, तर त्यामुळे थोडासा गाडीला कंट्रोल करावं लागतं. सध्या NS घेऊन येतोय. अरे सॉरी, पण भारी गाडी पोहतोय. अरे बघ ना, फुल ते डॉमिनर अरे तर खेचतो पूर्णपणे. हवा बरोबर आहे ना? हवा बराबर है, पर रोड खराब है. अरे बहुत हिल रही गाडी. हाँ बहुत हिल रही है. ओके चल. अरे मला वाटतं गाडी आता हलते पूर्ण. पोहोचलोय 4 टोल नाक्यावर. कॉर्नर मार रहे ना तो ऐसे हिल रही है. अरे हा दिख रहा है फुल थप. खूप धमाल आली बाईक राईड ना. म्हणजे आतापर्यंत रोडची कंडिशन खूप असते, पण बाईक अशी हलते, का हलते कळत नाही. आणि हा पूर्ण आमचा मागचा ग्रुप आहे. सर्वांची ओळख मी जेव्हा नाश्ता करणार बसला, ब्रेकफास्ट करणार, तेव्हा सर्वांची ओळख करून देतो, कोण आहे काय, कोण कुठून आलेत ते. चला कंटिन्यू करत आहोत पुन्हा एकदा राईड. आता मीच लास्टला आहे आणि हे सर्व 5 जण माझ्या पुढे चाललेत. हे सर्व 5 जण बोईसरला भेटत मला चिल्लर फाटा तिकडे. मस्त गाडी, सर्वजण गाड्या मस्त करतात. चलो खेचो. एक MT आहे, एक रॉयल एनफील्ड आहे, एक RS आहे, एक डॉमिनर आहे आणि एक KTM ड्यूक आहे 390. अरे रे रे, वा वा. हे आवाज ऐकायला येतो आपण संडेला इकडे. ओ भाई, चलो निकला. बॅक फायर. कडक. काय भारी वाटते सर्वांना बघला. झूप करत निघतात सर्वजण. चला जाएगा घर सत है ये घड़ी भर मंजिल है मेरी नहीं है. माझा आवाज सुद्धा या सायलेन्सरचा आवाज पण जास्त येत होता. अरे भाई साहेब, मला वाटतं बाईक नसतील, पण इथे तर फुल असं बाईकची यात्रा गोवा झाली असं वाटतं मला. फुल ऑन गर्दी आहे, फुल ऑन धमाल. हो आयबुजा बाई साहेब. GT BMW आफ्रिका ट्विन. कडक बाईक, कडक. चल आपण इकडे साईडलाच लावूयात एकत्र. पोचलो आम्ही आता अहोर हॉटेलकडे. KTM आहे, रॉयल एनफील्ड आहे, ही आपली आहे, RS आहे, MT आहे आणि डॉमिनर आहे. असे आमचा ग्रुप आहे, लाईनअप आहे बाईकचे. आणि आज भरपूर सारे बाईक्स आहेत ते बघा, म्हणजे खूप जास्त बाईकचे लाईनअप आहेत. आणि आपले फेवरेट बाईकसुद्धा आहेत, GS 1250. खूप धमाल. त्याचा जातो नाश्ता करून देतो पहिला आतमध्ये जाऊन. 300 आला BMWची कडक बाईक आहे आणि मॉडिफाय पण भारी केली आहे. खूप भारी बघा, एक नंबर बाईक आहे, एक खतरनाक. एकदम कडक. काय आवाज होता यार, आवाज कडक आवाज ना. जबरदस्त आवाज आहे. खाणे झाला ना. कडक आवाज म्हणजे एकदम कडक आवाज होता. हो कडक. मिसळ पाव ऑर्डर केला आम्ही लोकांनी आणि पोहा. हे बघ, हे न्यू फ्रेंड्स आहे. तुझं नाव? तन्मय. दादा तुझं नाव?
राज आणि या दोघांना तुम्ही लास्टच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतंच. तर चला पटकन गेला पटकन नाश्ता गोप्रो आहे तर नाश्ता करून घेतो मी पण आता मस्त चुलीवरचं इथे गॅस संपलाय सर्व ठिकाणी. नाश्ता करून झाला आमचा आता आणि आता भरपूर बाईक निघून गेले. निघण्याचा प्लॅन आहे पण इकडनं असं प्लॅन ठरतो की आम्ही डहाणूला जातो आहे. आम्ही नाही म्हणजे मी तर नाही जाणार, मी डायरेक्टली घरी जाणार कारण घरी जाऊन पण अक्षय पाहुणे त्यांना पण टाईम द्यावं लागणार मला. तर ठीक आहे आता काय बघूयात काय प्लॅन आहे कसं होतं ते. तारखेची चावी मित्राच्या हेल्मेटमध्येच आहे आणि तो आता काय कसं चालू करतो गाडी ते बघूयात. क्या कर रहा है अभी, कैसा करेगा जुगाड़ डायरेक्ट करने की कोशिश. अभी उसका चाबी तो देख. चला कट भी मत करा. पहले क्या कर रहा है वो तो बता. डायरेक्ट कर रहा है और क्या. डायरेक्ट कैसे होएगा, होता है क्या. डायरेक्ट नहीं होएगा भाई. डोमिनेट थोड़ी होएगा, भाई ऑफ करके रख. चालूच है. बाद में इसको पुलिस में दे देते भाई, ये इसने दूसरे का गाडी चोरी करके लेके गया बंदा है भाई. चला आता आम्ही इथनं निघतोय औरा हॉटेलवरून. छान असं ब्रेकफास्ट केला, छान असं बाईक पाहिलं आम्ही लोकांनी. अजूनपर्यंत माझी फेवरेट बाईक तिकडे आहे GS 1250. बाकीची बाईक्स जेव्हा आलो होतो तेव्हा इकडे पूर्ण भरलं होतं, आता रिकामे झालं आहे. किती वाजले बघूया, टाईम झाला 9:30 वाजले. तर चला 10:30 वाजेपर्यंत म्हणजे 11च्या आधी आपण घरी पोहोचू आरामात. फायनली आम्ही आता औरा हॉटेलला बाय बाय करतोय. निघाल्यात आम्ही पुन्हा परतीचा प्रवास. शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिव. रस्ता कौन भाई साहब काय रस्ता खराब होता, काय जम झाले आमचे तिघांचे बाईक धड 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 करत. अरे काय करतो त्यांनी फोटो काढला आमचा. थँक्यू. चला आता निघूयात आम्ही पुन्हा. चारही टोल नायकावर थांबले होते. चलो निघालते. चलो बघा हे चौघे जाणार आता बोईसरला आणि मी जाणार सरळ पालघरच्या दिशेने. चलो हे घुसले सरळ राईटने. चलो भाई चल चला आता मी चला सरळ हे गेले राईटच्या दिशेने. सकाळी गेला तेव्हा पूर्ण रस्ता खाली होता आणि आता तुम्हाला बोललो होतो ना मी येताना जाताना रस्ता खाली भेटणार आहे, येताना असं ही ट्रॅफिक भेटणार आहे. सर्व मार्केट चालू झाले, रस्त्यावर गाड्या आल्या, त्यामुळे छोटी ट्रॅफिक. आणि नशीब एवढी ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिक नाही, फक्त मूव्हिंग आहेत, चालले आहेत फक्त. आणि इथे बस आणि ट्रक जर आले या टायमाला तर पूर्ण वाट लागून जातं. पोहोचलोय आता वाघोबा घाटात, म्हणजेच 10 ते 15 मिनिटात आपण आपल्या घरी. या घाटामध्ये आल्यावर वेगळीच मजा येते बाईक चालवायला, कॉर्नरिंग करायला. इथे सर्वांना आवडत असेल घाट कॉर्नरिंग. जेजुरीचे आम्ही रहिवासी, देवाचा झेंडा. लाल परी आता दिसली, सकाळपासून एकदाही दिसली नव्हती, आता दिसली. तेही येताना आम्हाला लाल परीला ओव्हरटेक करायला मजा येते. लाईफमध्ये खूप स्ट्रगल आहे यार, म्हणजे कितीही काही करा, कितीही मेहनत करा, तुम्हाला वाटेल तेवढी मेहनत करून पण पैसा हा आपल्याला काय पुरत नाही. म्हणजे सर्वांच्याच झालं आहे. म्हणजे तुमच्याकडे तुम्ही कितीही पैसे कवा, मंथली तुम्ही कितीही सॅलरी घ्या, तुम्हाला एंड टू एंड ती सॅलरी तो पैसा कमीच पडणार आहे. माहिती नाही का, कारण कदाचित की जसे जसे आपल्याकडे सॅलरी वाढत जाते, जसे जसे आपल्याकडे पैसे वाढत जातात तसे तसे आपले डिमांड किंवा आपले विचार ही चेंज होतात. तर असं आणि त्यानुसार आपले खर्चही वाढतात. म्हणून कदाचित पैसा हा आपला नेहमीच कमी पडतो. लाईफमध्ये पैसा खूप इम्पॉर्टंट आहे यार. मी तर सर्वांना सांगतोय, पैसा कमवा. पैशावरच पूर्ण गेम आहे. लोक म्हणतात की पैशामुळे काय होत नाही, माणसं दुरावी जातात तर पैशाच्या मागे लागल्यावर. पण काही नाही, पैसा तुम्ही फक्त तुमच्या खिशात ठेवा, माणसंही ॲटोमॅटिकली जवळ येतात. हे असं मी म्हणतोय, असं नाही की कोणी म्हटलं, असं मला वाटतंय. ते मी बोललो, पैसे असल्यावर लोक सर्व जवळ येतात. पोचलो मी आता पालघरमध्ये. आता फक्त 2 मिनिटावर माझं घर आहे. तर डायरेक्टली तुम्हाला आता मी घरी जाऊन भेटतोय, घरी भेटूयात. आणि हा व्लॉग पूर्णपणे बघा, नक्की बघा. काय आवडलं
नाही आवडलं, माईकचा प्रॉब्लेम, कॅमेरा अँगल प्रॉब्लेम, जे काय असेल ते मला कमेंट करून सांगा. तर चला भेटतो घरी तुम्हाला लगेच.